आज आपण अशा ढाळाबद्दल बोलूया की ज्याच्याबद्दल बघा तुम्ही छोटीशी कटिंग लावाल तर एवढं जास्त पसरते हे आणि ना काही खर्च करायचं काम पडत तुम्हाला कुठेही मिळाली ना एक कटिंग आणा आणि इतके याचे झाडं तयार होते ना एकदा एक मोठं झालं ना खूप छोट्या छोट्या कुंड्यातसुद्धा लागते मोठ्या कुंड्यात लागते का ना खूप जास्त खताची आवश्यकता ना काही मोठ्या पोटची आवश्यकता बघा पर्सच्या खिशातसुद्धा इतक्या छान पद्धतीने ग्रो झालं नाही छोटी छोटी कटिंग खरंच खूप छान आहे आणि आज आपण त्याचे अजून वाढवून घेऊया प्लांट बघा मी किती वेगवेगळ्या पद्धतीचे तयार झाले आणि याला फुलं इतके जास्त येतात ना आता फुलांची सुरुवात येईल पावसाळ्यात इतके सुंदर दिसत होते मागच्या वर्षी माझ्याकडे हे पूर्ण फुलांनी भरून जायचे आणि याच्यावर बऱ्याच प्रकारचे पॉलिनेटर येतात मग फुलं आले की आणि म्हणून हे तर फ्रीमध्ये बघा बॅगमध्ये किती तयार केली हे पर्समध्ये केली छोट्या छोट्या कुंड्यात केली आणि आता बघा आणि इथं हे तेलच्या कॅन होत्या काहीच आता वाया जाऊ देता येत नाही कारण झाडं लावायची आवडच एवढी लागली आहे बघा किती छोटी छोटी कटिंग मी तोडून घेतली आहे आणि ही कटिंग बघा आपण आता हे तेलाच्या कॅनमध्ये लावून घेऊया माती भरली आहे खाली तर सुकलेले पानं जास्त भरले म्हणजे या कॅरीमध्ये भरपूर पानांचा उपयोग केला होता तर हे सर्व मिश्रण याच्यामध्ये टाकलं हे प्लांट लावताना थोडीशी रेती असेल तर मिक्स करा नसेल तर पण काही हरकत नाही बघा अशा पद्धतीने तुम्ही छोटीची छोटी कटिंग याच्यामध्ये ग्रो करू शकता आणि जेव्हा रिझल्ट येते ना आता हे प्लांट असेच दिसतात पण जेव्हा फुलं येतात ना तेव्हा सर्वांचे लक्ष वेधून घेतात आणि मग सर्वांना आवडतात हे जेव्हा त्याची आपण मेहनत करत असतो भरपूर तेव्हा हे काम होते पण ते फुलं सर्वांना दिसतात पण ही मेहनत तर कोणाला दिसत नाही त्या फक्त आपल्याला माहीत असते आपण काय काय केलं आहे तर आणि बघा अशा पद्धतीने भरपूर प्रमाणात आपण हे प्लांट कोणताही खर्च न करता महागडे झाडं आपण आणत असतो पण हे फ्रीमध्ये तयार होणारे झाडं मात्र आपण विसरत असतो खूप छान फुलं येतात आणि छोटी छोटी कटिंग याची लागते वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते ऑफिस टाईम 10 o'clock असे विविध नावं याचे आहेत तुम्ही पण तुमच्या मागे बागेमध्ये लावले आहे का नक्की सांगा आता फक्त बघा असे तयार झालेले आणि याला आपण पाणी देऊया आणि आता बघा तुम्हाला काय वाटेल मी गावाला चालली पण नाही मी ही बॅग घेऊन परत आली आहे हे झाडं लावायला बघा बॅगमध्ये कपडे नसून सुकलेले पानं गोळा करून ठेवलेले होते कारण ही बॅग आहे ना थोडी फाटली आणि माझ्या लक्षात आलं की आता ही तर चांगली होऊ शकणार नाही कारण त्याच्या वरचा कापडच निघाला होता एका साईडनं आणि मग त्याच्यामध्ये सुकलेल्या पानं भरूनच आणले होते खाली आणि वरून थोडीशी माती टाकली थोडीशी रेती टाकेल आणि हे आपल्या कॅरीमधलीच कारण 2-3 बॅगचा रिझल्ट छान मिळायला लागला म्हटलं तर मी म्हटलं हीच बॅग कशाला टाकून देऊया याचा उपयोग करूया आणि चला आता हे सगळं मिश्रण या बॅगमध्ये भरून घेते आता तर नाही पण जेव्हा हे बॅग पूर्ण फुलांनी भरण ना तेव्हा मात्र खूप लक्ष वेधून घेणार आहे आणि बघा माझ्याकडे एकच ते झाड होतं आणि त्याच्यापासून माझ्याकडे इतके कुंड्या तयार झाल्या ना या वर्षात हळूहळू असंच एका झाडापासून भरपूर कुंड्या तयार होतात आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्ही लहानपणी आजूबाजूने हे झाडं भरपूर पाहिले असाल आणि इतके पसरलेले राहायचे इतके रंगीबेरंगी फुलं यायचे आणि सगळ्यांचेच हे आवडीचं झाड असेल असं मला वाटते कारण भरपूर कोणती काळजी न घेता त्याच्यात फुलं लागतात आणि भरपूर प्रमाणात फुलं येतात चला तर लावून घेऊया आणि आता बॅगमध्ये कटिंग लावून घेऊया छोटी छोटी कटिंगसुद्धा खूप ग्रो होते मी तुम्हाला आधी दाखवलेले आहे तशा पद्धतीने बघा आता भरपूर सुकलेलं पाण्याचे मिश्रण टाकलं आणि कोणताही खताचा उपयोग नाही केला कारण या कॅरीमध्ये भरपूर आता खतसुद्धा तयार होते जेव्हा आपण वस्तू बागेमध्ये टाकत राहतो आणि त्याच्यापासून खत तयार होते आणि तेच आता याच्यामध्ये मिश्रण भरलं आहे आणि याचा रिझल्ट मी तुम्हाला नक्की दाखवेल फक्त लिक्विड खताचा वापर करून मी आता माझी बाग या फुलांची फुलवणार आहे आणि खूप सुंदर दिसणार आहे आपली बाग नंतर आता मी तुम्हाला पुढं दाखवते मी कशात आणि कोणत्या पद्धतीने लावलं आहे आणि भरपूर प्रमाणात आपल्याकडे कसे झाडं तयार होतात अशा पद्धतीने वेगवेगळे प्लांटर तयार केलेले आहे ते पण समोर दाखवते आणि लवकरच जेव्हा याला भरपूर प्रमाणात फुलं यायला सुरुवात होतील ना कारण याचे जे आपण कळ्यासुद्धा लावतो ना आपण तीसुद्धा कटिंग खराब होत नाही आणि ग्रो होते बघा हे असे वेगळं केलं इथे वेगळ्या पद्धतीने असे प्लांटर तयार केलेले आहे आणि सगळ्याला आता एकदा पाणी देऊन ठेवलं भरपूर की उन्हामध्येच हे झाडं ठेवलं ना तरी छान ग्रो होतात याला काही विशेष काळजी घ्यावं लागत नाही आणि अशा पद्धतीने छान सुंदर आपली बाग दिसणार आहे ह्या फ्रीच्याच प्लांटपासून म्हणून असे प्लांट दिसल्यानं नक्की बागकामाला सुरुवात करा आणि लावायला विसरू नका आणि सर्व प्लांटला आता एकदा पाणी देऊन देते आणि लवकरच आपले झाडं मोठे झाले बघा आधीची बॅग प्रत्येक कप्प्यामधलं झाडं ग्रो झालेलं आहे आपलं आणि त्याला आता मी फोल्ड करते कारण त्याला ऊन लागत नाही आणि या प्लांटला ऊन तर पाहिजेच अशा पद्धतीने बघा कशी वाटली माहिती नक्की सांगा ना आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका धन्यवाद सर्वांचे मनापासून